इचलकरंजी शहरात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने पवित्र रमजान ईद निमित्त विशेष शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। इचलकरंजी येथील ईदगाह मैदानावर पार पडलेल्या या उपक्रमाला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमादरम्यान नमाज पठण करून येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसंच उपस्थितांना उसाच्या रसाचे वाटप करून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या उपक्रमामध्ये जवळजवळ 2000 मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, इस्माईल समडोळे, तौफिक मुजावर, सिकंदर मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी बाळासाहेब देशमुख, अमर देशमुख, आमिर मुल्ला, धनाजी डोईफोडे, गणेश जाधव, महम्मद इलियाज समडोळे, सौरभ भिंडे, राहुल कांबळे, सागर कोळी, निवास गागडे, अमित पाडळे, तौफिक कोठीवाले, सुभान फकीर, अमित ठाणेकर, आबासाहेब वास्ते, बबलू मोरे, विनोद कल्ले, नूर महम्मद कलावंत, निहाल कलावंत, याशीन मुजावर, तौफिक नदाब, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। तसंच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही कार्यक्रमास भेट देत शुभेच्छा दिल्या। या उपक्रमातून समाजात एकता, बंधुभाव आणि परस्पर आदर वाढवण्याचा संदेश देण्यात आला। अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।